नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. बेबडेवाडीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे आणि आपल्यासोबत जे आहेत एक जेलर म्हणून कार्य केलेले ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत. काय नाव आहे तुमचं आणि कशा प्रकारची समस्या जी आहे ते तुम्हाला इथं भोगावी लागते? यात भर कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये समस्या निर्माण झाली आहे, काय सांगाल या संदर्भात? काराम मंदवाड आमच्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याबद्दल जी जन्मांजन्मीची विहीर आहे ती सध्या बंद केलेली आहे. 3 दिवसाखाली नायब तहसीलदार पाणी बंद केलेले चालू करण्यासाठी आले होते, पण त्यांनी चुकीचा तिथं दिला, रिपोर्ट दिला मॅडमला, बंद आहे चालू करून देऊन आलो असं त्यांना सांगितलेलं आहे. आणि मॅडमला जी दुसरे सांगत आहेत की आरोला पाणी आहे, कट्टा टाकीला पाणी आहे. आता इथं बघा, प्रत्यक्षात पत्रकार आलेत, अजिबात पाणी नाही कुठं. गावातील वयस्कर मुलं, स्त्रिया हे शेतानं पाणी आणण्यासाठी वनवन फिरत आहेत. सध्या त्याची तात्काळ सोय करण्यात यावी ही प्रशासनाला विनंती आहे. ग्रामसेवक नायब तहसीलदार यांच्याकडून खोटी आश्वासनं दिली गेलीत असं तुम्हीच म्हणालात. तर त्यांना तुमचं काय मागणं आहे नेमकं की प्रशासनाकडून कशा पद्धतीनं तुमच्या या समस्येवरती निराकरण करण्याचं काम केलं गेलं पाहिजे? आम्हाला आत्ता सध्या पाणी चालू करून दिलं पाहिजे. कुठून द्या, टँकरनं द्या, प्रशासनानं कुठून द्या, त्याच विहिरीचं द्या, ही प्रश्न सुटेपर्यंत. आणि नंतर मग कायमस्वरूपी त्या विहिरीचं जी गाववाल्याची पारंपरिक आहे, 4 पिढ्यापासून 5 पिढ्यापासून कायमची आहे गाव बसल्यापासून, त्या विहिरीचं द्यायचं. सरपंच आणि ग्रामसेवक सोबत तुमची व्यक्तिशः चर्चा झाली नाही का कधी? इथं मीटिंगमध्ये झाली ना, ग्रामसभेमध्ये झालेली. त्यांनी म्हणले उद्या सोमवारी रिपोर्ट देतो. त्यांनी चुकीचे रिपोर्ट द्यायलेत, आणखी लांबवलेत त्यांनी. प्रशासन ही ग्रामसेवक वगैरे अजिबात मदत करत नाही. हां, एक ग्रामसभेची ओशी तात्काळ द्यायला पाहिजे, ती 3 दिवसानंतर म्हणले. आता उद्या देतील का नाही त्याची बघावं लागतं. जर समजा ग्रामसेवकाकडून ओसी नाही मिळाली तर पुढची तुमची कारवाई काय असणार? मॅडमकडे जातात, तहसीलदार मॅडमकडे जाऊन आणखी बघू काय होते. त्याच्यानंतर त्याच्या पुढं मॅडमकडे बघू ना उद्याच्या दिवस. काही नागरिक वैतागून गेलेले आहेत, आत्मदहन करण्याची ही सूचना देऊन आत्मदहन करण्यासाठी तयार आहेत, पण हे उद्याच्या दिवस वाट बघा. मी राजकुमार कोंडेबा मंदवाड, राहणार बेबडेवाडी, तालुका मस्ते, जिल्हा लातूर. बेबडेवाडीचा मी रहिवासी असून गावातील 8 ते 10 दिवस झालं पाण्याचा मोठा प्रश्न आहे. एका शेतकऱ्याने विहिरीला गेट लावून विहिरीचं जाण्याचा मार्ग बंद केला आहे आणि ग्रामसेवक, सरपंच, गावातील सदस्य सर्वजण येऊन मीटिंग घेतली असता त्यांनी गावातील आरोला आणि कट्टा टाकीला पाणी 24 तास चालू आहे असे सांगितले. तरी आज 2 दिवस झालं कट्टा टाकी आणि आरो दोन्ही पण बंद आहेत. तरी शेतकऱ्याची, गावातील सर्व ग्रामस्थाची फार पाण्यासाठी तळमळ उठलेली आहे. कट्टा टाकी देखील पाहायो का, पूर्ण 2 दिवस झाले कोरडी फक पडले, कुठं पण भिजलेली इथं दिसते का तुम्हाला? बघा इथं. आणि ग्रामसेवकाला बोललो असता ग्रामसेवक म्हणते 2-2 दिवस 3 दिवस वशिले लागते आणि तोपर्यंत आम्ही काय प्यायचं? पाण्याची टँकरची सुद्धा सोय केलेली नाही. त्याशी तहसीलदार मॅडमला तुम्ही नियोजन त्याला घेतात. त्याशी तहसीलदार मॅडमला तुम्हाला सांगितलं होतं की मी पाण्याची 4 वाजेपर्यंत तुम्हाला सोय करून देते किंवा टँकर उपलब्ध करून देते. त्यावर तुम्ही काय म्हणता? नायब तहसीलदार इथं आलते, 4 वाजता आलते. पाण्याशी त्या शेतकऱ्याशी बोलणं केलेत. त्यांनी येऊन फक्त खोटे आश्वासनं दाखवून गेलेले आहेत. आम्ही परत तहसीलला गेलो असता नायब तहसीलदारने लेखी अर्ज त्या तहसीलदार मॅडमला दिलेला आहे म्हणा की आम्ही तिथला बेबडेवाडीचा पाण्याचा प्रश्न मिटवून आलेलो आहे आणि पाणी सुरळीत चालू झालं आहे. तरी आम्ही पाणी सुरळीत चालू न झाल्यामुळं परत तहसीलला गेलो आम्ही. त्यावेळेस मॅडमनं सांगितलं की तुमचा प्रश्न तर सुटलेला आहे असं नायब तहसीलदार साहेबांनी आमच्याकडे लेखी पत्र दिलेलं आहे. तर आम्ही तिथं बोलल्यास परत मॅडमनी दुसरा अर्ज करून आम्ही अर्ज दिलेला आहे. पत्र तुम्हाला दिलेलं आहे, मॅडमला दिलेलं आहे. मॅडम तुम्ही उशी घेतल्या का? हो, मॅडम कोण आता मॅडम कोण ओशी घेतलेली आहे. सोमवारपर्यंत ना प्रश्न पाण्याचा मिटू असं आश्वासन दिले आहे. विहीर पाण्यासाठी मोकळी करू. आणि जरी केली नाही तर आम्ही सोमवारी सर्व गावातील नागरिक घागरी घेऊन मोर्चा करण्यात येईल.
धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. बेबडेवाडीमध्ये पाण्याचा प्रश्न फार गंभीर निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी ते कट्टा टाकीचा सुद्धा दुर्दशा झालेली आपल्याला पाहायला मिळते. आरोमध्ये 5 रुपये टाकून पाहिले तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या आरोमधून पाणी बाहेर आल्याचं आपल्या निदर्शनास आलेलं नाही आहे. नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये पाणी कुठून आणायचं, लहान लहान मुलं घेऊन विहिरीवरती जायचं कसं, हा मोठा प्रश्न निर्माण झाला. याच्याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरित त्यांची जी मागणी आहे ती पूर्ण करण्यात यावी, जेणेकरून नायब तहसीलदाराकडून खोटी आश्वासनं दिली जात आहेत, ग्रामपंचायत कार्यालयाच्या माध्यमातून खोटी आश्वासनं दिली जात आहेत. कुठेतरी यांच्यावरती चाप घातला गेला पाहिजे आणि तहसीलदार लेवलवर याच्यावरती काहीतरी तोडगा काढला गेला पाहिजे, अशी बेंबडेवाडीतील सर्व नागरिकांची इच्छा आहे. या संदर्भातली अपडेट्स आपण जाणून घेतली. बातम्या 24 तासच्या माध्यमातून कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.